वडिलांच्या डोळ्यांसमोर मुलाचं इंजिनियर होण्याचं स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालं. शेतात बापाला मदत करत असताना आकाशातून आलेल्या संकटाने 22 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. नेमकं काय घडलं पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील घेडेगाव परिसरातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. अंगावर वीज पडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. सुट्टीसाठी तो आपल्या गावी आला होता. सोमवारी दुपारी त्याचे वडील शेतात काम करत असताना तोही मदतीसाठी शेतात गेला. बाप लेक एकत्र काम करत असतानाच अचानक हवामानात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. काही वेळातच एक वीज थेट त्या तरुणाच्या अंगावर कोसळली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आधार बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाचा प्रवास अचानक थांबल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पावसाळ्यात विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत असते. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.